ब्रह्म या शब्दाचा अर्थ होतो परिपूर्णपणे शुद्ध. जो परिपूर्ण शुद्ध आहे, काया वाचा आणि मनानी जो परिपूर्ण शुद्ध झालेला आहे, अशा व्यक्तीला ब्रह्म असं म्हणतात. आणि ज्या व्रताचं आचरण करून तुम्ही ब्रह्म या संज्ञेस पात्र होता, त्या व्रताला ब्रह्मचर्य व्रत असं म्हणतात. नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. बुद्ध, धम्म आणि संघ या तीन रत्नांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करतो. बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्मक्रांतीमध्ये जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहून आजच्या या मंगलमय प्रसंगी संघरत्न बुद्धविहार, मयूर पार्क, औरंगाबाद या ठिकाणी उपस्थित आपण सर्व धम्म उपासिका आणि धम्म उपासक आपल्या सर्वांप्रती मी अनंत अनंत मंगल कामना अर्पण करतो आणि आजच्या या वर्षावासकालीन धम्म देसनेला सुरुवात करतो. उपस्थितांनो, खुद्दक पाठ या ग्रंथातील दस शिक्षा पदम म्हणजे 10 प्रकारचे शिक्षापद या संदर्भामध्ये आपण धम्मदेसना ऐकत आहात. मागील धम्मदेसनेमध्ये आपण जे पहिलं शील आहे, पाणाती पाता वेरमणी, मी प्राणी हिंसा करणार नाही, याबद्दल ऐकलं. दुसरं शील अदिन्ना दाना वेरमणी शिक्षा पदम समाधी, आम्ही याबद्दल ऐकलं. यानंतर या 10 शिक्षा पदातील, या 10 शिक्षा पदातील जे तिसरं शील आहे, ते तिसरं शील आज आपण आपल्या धम्मदेसनेमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. या 10 शिक्षा पदांपैकी जे तिसरं शील आहे, अब्रह्मचर्या वेरमणी शिक्षा पदं समादियामि. याचा अर्थ मी तुम्हाला मागच्याही धम्मदेसनेमध्ये शब्दशः अर्थ सांगितला होता. अब्रह्मचर्या वेरमणी. अब्रह्मचर्या, चर्या याचा अर्थ होतो आचरण. चर्या म्हणजे आचरण. अब्रह्माचं आचरण करण्यापासून, अब्रह्माचं आचरण करण्यापासून वेरमणी विरत राहण्याचं शिक्षापदं शिक्षापद ग्रहण करतो. समाधियामी. अर्थातच या तिसऱ्या शिलाचा अर्थ होतो अब्रह्मचर्या करण्यापासून विरत राहण्याचे शिक्षापद मी ग्रहण करतो. हे जे तिसरं शील आहे, हे तिसरं शील थोडंसं चिंतन करणं, मनन करणं अतिशय महत्त्वाचं आहे. कारण की जे आपल्यासारखे गृहस्थ लोक आहेत, उपासक उपासिका, गृहस्थी लोक, पती पत्नी, आई वडील, मुलं बाळ, घर संसार ज्यांना आहे, असे जो कोणी गृहस्थी लोक आहेत, अशा गृहस्थ लोकांकरिता भगवान बुद्धांनी हे शील दिलेलं नाही. हे जे तिसरं शील मी तुम्हाला सांगतोय, हे तिसरं शील गृहस्थ लोकांकरिता दिलेलं नाही. याऐवजी जसं तुम्ही पंचशील ग्रहण करता, तर या पंचशिलेमध्ये या तिसऱ्या शिलाच्या जागी तुम्ही शील ग्रहण करता कामे सुमिच्छा चारा वेरमणी शिक्षापदं समाधियामि.
याचा पण अर्थ आपण समजून घेतला पाहिजे. शब्दशः अर्थ कामे सुमिच्छाचारा 2 शब्द आहेत, त्याचा एक समास केलेला आहे. याचा विग्रह करायचा. कामेसु एक शब्द आहे, मिच्छाचारा हा एक शब्द आहे. याचा अर्थ होतो कामेसु म्हणजे काम वासना. या शरीराबद्दल असलेली जी काही काम भावना आहे, कामतृष्णा आहे, कामेसु या काम तृष्णेच्या अधीन जाऊन मिथ्याचार करणे, अनाचार करणे, विनयभंग करणे इत्यादी या काम तृष्णेच्या अधीन जाऊन मी मिथ्याचार करणार नाही. म्हणजे कोणत्याही प्रकारचा मिथ्याचार करण्यापासून वेरमणी विरत राहण्याचं शिक्षापद मी ग्रहण करतो, मी ग्रहण करते. अशा प्रकारचं हे तिसरं शील तुम्ही गृहस्थ लोक, उपासक आणि उपासिका ग्रहण करता. मात्र जेव्हा एक उपासक किंवा उपासिका अष्टशील ग्रहण करते, पौर्णिमा, चतुर्दशी, अमावस्या किंवा दोन्ही अष्टमी या दिवशी जेव्हा आपण अष्टशील उपोषित व्रत ग्रहण करता, तेव्हा मात्र आपण हे तिसरं शील या जागी अब्रह्मचर्य वेरमणी सिक्खापदं समादियामी हे शील ग्रहण तुम्ही करता. बरोबर आहे, हे तर सर्वांनाच माहिती आहे. हा जो बदल करण्यात येतो ज्यावेळेस तुम्ही अष्टशील ग्रहण करता, त्यावेळेस या तिसऱ्या शिलामध्ये जो बदल करण्यात आलेला आहे, त्यामुळे हा जो बदल झालेला आहे हे आपल्याला समजलं पाहिजे. असं का, हे का होतं असं हे शील ग्रहण करण्यामागची धारणा काय आहे हे आपल्याला सर्वांना समजलं पाहिजे. आणि या सोबत जे आता मी तुम्हाला खुद्दक पाठ सांगत आहो, या खुद्दक पाठातील जे 10 शिक्षापदं आहे, त्या 10 शिक्षापदातील हे तिसरं शील अब्रह्मचर्या वेरमणी सिक्खापदं समादियामी हे जे 10 शील आहेत, जसं मी तुम्हाला अगोदरही सांगितलं की हे 10 शील हे भिक्खू भिक्खुणींसाठी आहेत. कोणासाठी आहेत हे 10 शील? भिक्खू भिक्खुणींसाठी आहे. तर या तिसऱ्या शीलाचा अर्थ, शब्दशः अर्थ जाणल्यानंतर थोड्याचा धारणा काय आहे हे सुद्धा समजून घेऊया. अब्रह्मचर्या वेरमणी सिक्खापदं समादियामी. अब्रह्मचर्यापासून विरत राहायचं आहे आपल्याला. काय आहे अब्रह्मचर्या? ब्रह्मचर्या काय आहे हे शब्द कदाचित तुम्ही यापूर्वी पण ऐकलं असेल, कारण या भारत देशामध्ये अतिशय प्राचीन काळापासून ब्रह्मचर्य पालन करण्याची परंपरा विशेष करून आपल्या भारत देशामध्ये आहे. विशेष करून आपल्या भारत देशात, कारण भारताच्या बाहेर जे कोणते धर्म उत्पन्न झाले, जसं मुस्लिम धर्म असेल, ख्रिश्चन धर्म असेल किंवा इतर कोणते धर्म, या धर्मांमध्ये जे अभारतीय आहेत, भारताच्या बाहेर उत्पन्न झालेले धर्म आहेत, या धर्मात ब्रह्मचर्य व्रत सांगितलेलं नाही. ब्रह्मचर्य व्रत म्हणजे काय हे अगोदर समजून. ब्रह्मचर्य व्रत म्हणजे काय, तर एक अशी परंपरा होती की संसारिक जीवन जगत असताना आपल्या मनामध्ये या शरीराबद्दल कोणत्याही प्रकारची वासना उत्पन्न होऊ न देणे, त्या कामतृष्णेला संयमित करणे, आणि याला संयमित करण्यासाठी लग्न करायचंच नाही, म्हणजे अविवाहित राहायचं जीवनभर पर्यंत. त्या व्यक्तीने जीवनभर पर्यंत अविवाहित राहायचं, लग्न करायचं नाही. या व्रतालाच प्राचीन भारतामध्ये ब्रह्मचर्य व्रत असं म्हणतात, किंवा त्या व्यक्तीला ब्रह्मचारी असं म्हणतात. यावरून तुमच्या लक्षात येईल की ब्रह्मचर्य, ब्रह्मचं आचरण म्हणजे नेमकं काय. ब्रह्म म्हणजे तो नाही बरं, जे आपल्या डोक्यात तो ब्रह्म नाही, ते तर सगळं काल्पनिक आहे. ब्रह्म हा शब्द या अर्थाने फार वेगळा आहे, फार वेगळा. ब्रह्म या शब्दाचा अर्थ होतो परिपूर्णपणे शुद्ध. जो परिपूर्ण शुद्ध आहे, काया वाचा आणि मनानी जो परिपूर्ण शुद्ध झालेला आहे, अशा व्यक्तीला ब्रह्म असं म्हणतात. आणि ज्या व्रताचं आचरण करून तुम्ही ब्रह्म या संज्ञेस
पात्र होता त्या व्रताला ब्रह्मचर्य व्रत असं म्हणतात. आलं लक्षात? ब्रह्म म्हणजे काय आणि ब्रह्मव्रत म्हणजे काय? तर ब्रह्म म्हणजे परिपूर्णपणे शुद्ध होणे. आता परिपूर्ण शुद्ध होणे म्हणजे काय? तर आपल्या जीवनात उत्पन्न होणारे जेवढे काही विकार आहेत या विकारांवरती संयम ठेवणे म्हणजे ब्रह्मव्रत होय. कोणते कोणते विकार आहेत जे आपल्या जीवनामध्ये उत्पन्न होतात, ज्यावर आपल्याला संयम बाळगायचा आहे? तर एक प्राचीन काळामध्ये अशी एक व्याख्या केली, बुद्ध काळात पण ती व्याख्या प्रचलित होती. त्या व्याख्येमध्ये बुद्धाने थोडासा बदल केला आणि ते पुन्हा नवीन पद्धतीने आपल्या सर्वांना सांगितलं. तर बुद्धाच्या अगोदर किंवा बुद्ध काळातही एक व्याख्या प्रचलित होती की आपले जे काही पंच इंद्रिय आहेत, 5 प्रकारचे इंद्रिय, आणि आपण सायन्समध्ये शिकलो, आपले जे पंच इंद्रिय आहेत, 5 प्रकारचे इंद्रिय कोणते कोणते आहेत? डोळे, कान, नाक, जीभ आणि त्वचा, याला पंच इंद्रिय असं म्हणतात. ज्या पंच इंद्रियांमुळे आपल्याला या बाह्य जगताचं ज्ञान होते. जसं या डोळ्यामुळे तुम्ही दृश्य पाहता, बाह्य जगताचं ज्ञान होते तुम्हाला, बरोबर आहे? कानामुळे तुम्ही शब्द ऐकता म्हणजे तुम्हाला बाह्य जगताचं ज्ञान होते. नाकामुळे तुम्ही गंध घेता म्हणजे गंध चांगला आहे की वाईट आहे याची तुम्हाला जाणीव होते, गंध म्हणजे हे नाक. त्यानंतर जिभेने तुम्ही रस चाखता, गोड आहे, तिखट आहे, म्हणजे याच्यामुळे तुम्हाला बाह्य जगताचं ज्ञान होते, जाणीव होते. किंवा हे शरीर, आपली जी त्वचा आहे, या त्वचेला जर कोणाचा स्पर्श झाला तर तो स्पर्श चांगला की वाईट याची जाणीव होते. म्हणजे या पंच इंद्रियांमुळे जी आपल्याला जाणीव होते त्या जाणीवेला जागृत होऊन समजून घेणं म्हणजे ब्रह्मव्रत होय, असा तो प्राचीन अर्थ त्यावेळेस सांगितला जात असे. पण जेव्हा भगवान बुद्धांनी या सगळ्या बाबीचं चिंतन केलं की आपण जे म्हणतो या शरीराबद्दल काम विकार उत्पन्न होतो आहे की नाही, तो माणसाला दुःखदायक आहे. परत मुळात हा काम विकार उत्पन्न का होतो हे समजलं पाहिजे ना. आपल्या चित्तामध्ये, आपल्यामध्ये काम विकार उत्पन्न का होतो? तर भगवान बुद्ध जेव्हा याचं चिंतन करतात की याचं मूळ कारण काय आहे, डोळे सर्वांनाच आहे, नाक सर्वांनाच आहे, तोंड सर्वांनाच आहे, कान सर्वांनाच आहे, सर्व काही आहे, पण याचं जे मूळ कारण आहे की का बरं आपल्या चित्तामध्ये, आपल्या मनामध्ये हे काम विकार उत्पन्न होतात. तर बुद्ध याचं चिंतन करतात आणि ते मग चिंतन केल्यानंतर म्हणतात तर आतापर्यंत तर आपल्याला पंच इंद्रिय एवढंच माहित होतं, अहो पण या पंच इंद्रियांचा पण एक मोठा राजा आहे, इंद्रराज. या 5ही इंद्रियांवर हुकुमखाई करणारा, या 5ही इंद्रियांचा राजा आणखीन एक इंद्रिय आहे, त्याला म्हणतात मन. आपलं मन आणि आपलं हे मन या 5ही इंद्रियांवरती ताबा ठेवते, हुकुमशाही गाजवते. म्हणून बुद्धाने म्हटलं की सर्वात मुख्य जे इंद्रिय आहे कोणतं आहे? आपलं मन. म्हणून 5 इंद्रिय नाहीत, पंच इंद्रिय नाही आहेत. किती आहेत? 6 इंद्रिय आहेत. 6 इंद्रिय: डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा आणि मुख्य कोणतं आहे? आपलं मन. असं 6 इंद्रिय आहेत आणि या 6 इंद्रियांना भगवान बुद्धांच्या तत्वामध्ये षड आयतन असं म्हणतात. षडायतन, 6 प्रकारचे आयतन की ज्यांच्यामुळे तुम्हाला बाह्य जगतातून जाणीव होते, बाह्य जगताचं ज्ञान होते. आणि हे सर्व हँडल करणारा कोण आहे? तुमचं मन आहे, मन. आणि मग भगवान बुद्ध जेव्हा तुम्हाला अब्रह्मचर्या वेरमणी सिक्खापदं समादियामी हे जेव्हा शील तुम्हाला सांगतात तर हे शील सांगण्यामागचा त्यांचा एकच उद्देश आहे की तुम्ही तुमचे जे 6 आयतन आहेत या 6 आयतनांवरती संयम ठेवा, म्हणजेच ब्रह्मचर्य व्रत. हे जे 6 आयतन आहेत या 6 आयतनांवर
संयम ठेवणे म्हणजेच ब्रह्मचर्य व्रत होय. ही बुद्धिझमची व्याख्या आहे. 6 आयतनांवरती संयम ठेवणे म्हणजे ब्रह्मचर्य व्रत आहे. कसं संयम ठेवायचं बघा, ज्या वेळेस आपण एखादं चांगलं दृश्य पाहतो, चांगलं दृश्य आहे तर दृश्य कशाने पाहतो आपण? डोळ्यांनी. डोळ्यांनी ते चांगलं दृश्य पाहिलं की त्या दृश्यामुळे इथं वेदना उत्पन्न होतात. वेदना म्हणजे संवेदना उत्पन्न होतात आणि मग त्या संवेदना जातात कुठं? आपल्या मनात. आणि मन ठरवते की ते चांगलं आहे की वाईट आहे. चांगलं असेल तर मन त्याच्याप्रती लोभ उत्पन्न करते. हा, चांगलं आहे, चांगलं आहे, चांगलं आहे. जर ते वाईट आहे, चांगलं नाही आहे, तर मन कोणता संस्कार उत्पन्न करते? किळस उत्पन्न करते, द्वेष. अरे नको 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 नको. म्हणजे काय झालं? ज्या वेदना उत्पन्न झाल्या, एकतर त्या वेदना सुखद असतात, चांगलं वाटते आपल्याला, किंवा त्या वेदना ह्या दुःखद असतात, द्वेष करतो आपण, नको नको नको, चिडचिड चिडचिड नको नको करतो आपण. बरोबर आहे. कधी कधी असुखद आणि अदुःखद म्हणजे ज्याच्यात सुखही नाही आणि ज्याच्यात दुःखही नाही अशाही वेदना त्या उत्पन्न होतात. अशा 3 प्रकारच्या वेदना उत्पन्न होतात आणि 3ही वेदनांमध्ये जर सुखद वेदना उत्पन्न झाली तर आसक्ती उत्पन्न करते आपलं मन. जर दुःखद वेदना उत्पन्न झाली तर द्वेष उत्पन्न करते आपलं मन. आणि अदुःखद उत्पन्न झाली तर मोह संस्कार उत्पन्न करते आपलं मन. म्हणजे डोळ्याला कोण कंट्रोल करत आहे? तुमचं मन कंट्रोल करते. समजा तुमचं कान आहे, कानाने एखादा चांगला शब्द ऐकला, त्या शब्दाची इथं वेदना होते या कर्णपटलावर, त्या वेदना मनात जातात आणि मन पाहते, अरे शब्द पाहू दे बरं, काय शब्द आहे? अरे हा, चांगला शब्द आहे वा, चांगला शब्द आहे. आणि चांगला शब्द म्हटलं की बरोबर मन त्याच्याप्रती लोभ उत्पन्न करते. जर वाईट शब्द असेल, एखाद्याने शिवी दिली तर काय? मन द्वेष उत्पन्न करते. बरोबर आहे. कधी कधी नाकाने आपण चांगला गंध घेतला तर मन आसक्ती उत्पन्न करते. वा 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 वा, किती चांगला परफ्यूम आहे, वा वा किती चांगला गंध आहे. आसक्ती उत्पन्न झाली. जर कधी तो गंध जर वाईट असेल, घाणेरडा असेल, तर मन काय म्हणते? अरे छी 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 छी, बरोबर नाही म्हणते. कोण ठरवत आहे? हे नाक ठरवत नाही बरं. हे जे ठरवते ना, डोळे, कान, नाक, हे इंद्रिय, हे अवयव ठरवत नाही. कोण ठरवत आहे? तुमचं मन ठरवते. हे सर्व तुमचं मन ठरवते. जर तुम्हाला एखाद्या कोणाचा चांगला स्पर्श झाला, स्त्री पुरुषांचा स्पर्श झाला, तर मग अरे स्पर्श झाला, संवेदना उत्पन्न झाल्या, मनात गेल्या, मन पाहते, अरे किती चांगला स्पर्श आहे. मन काय करते? आसक्ती उत्पन्न करते. आणि जर तो स्पर्श वाईट असेल तर काय? अरे अरे छी 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 छी, द्वेष उत्पन्न करते. म्हणजे जरी तुमचे हे सगळे अवयव तुम्हाला वाटतात काम करत आहेत, पण नेमकं या सर्वांवर कोणाचा कंट्रोल आहे? तुमच्या मनाचं. हे जे मन आहे, बस हे मनच आहे की तुमच्या चित्तामध्ये हे सगळे विकार उत्पन्न करतात, सगळे विकार. आणि म्हणून भगवान बुद्ध म्हणतात की आपल्या मनात उत्पन्न होणारा जो काम विकार आहे, मग जर तुम्ही लोभ उत्पन्न केला, आसक्ती उत्पन्न केली, ते दुःखदायकच आहे ना. सुखद वेदना झाल्या, लोभ उत्पन्न केला, तेही दुःखदायक आहे. किंवा जर तुम्ही द्वेष उत्पन्न केला, चिडचिड केलं, छी 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 केलं, द्वेष उत्पन्न केला, अहो तेही दुःखदायक आहे. किंवा तुम्ही मोह उत्पन्न केला, तेही दुःखदायक आहे. म्हणून मनात उत्पन्न होणाऱ्या या सगळ्या विकारांना, या कामविकारांना संयमित करण्यासाठीच हे अब्रह्मचर्या वेरमणी सिक्खापदं समादियामी हे शीलव्रत भगवान बुद्धाने सांगितलेलं आहे. म्हणजे एका शब्दात सांगायचं म्हणजे ब्रह्मचर्य म्हणजे काय? ब्रह्म म्हणजे परिशुद्ध होणे. आणि परिशुद्ध कशाने करायचं आपल्याला? जसं आपण आंघोळ करतो, आपल्या अंगावरचं मळ साफ करतो, आहे की नाही? तसंच आपल्या चित्तात उत्पन्न होणाऱ्या या कामविकारांना जिंकणं, या कामविकाराला संयमित करणंच म्हणजे काय? ब्रह्मव्रत आहे. आणि जे लोक या कामविकारात
म्हणजे कामविकाराला संयमित करत नाहीत, त्याच्या उलट वागतात. म्हणजे सुखद वेदना आली, अरे चांगलं आहे चांगलं आहे चांगलं आहे म्हणता म्हणता त्याच्यामध्ये लोळत राहतात, त्याच्यात लोळत राहतात. त्याचे दुःखदायक आहे ते काय झालं, तो अब्रह्म झाला. म्हणजे तो आसक्तीमध्ये गेला, म्हणजे काय, अब्रह्म झाला. जर दुःखद वेदना उत्पन्न झाली, अरे छी 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 छी, अरे वाईट आहे वाईट आहे वाईट आहे असं म्हटलं तर द्वेष करता करता द्वेष सुद्धा काय झालं, अब्रह्म झाला. द्वेष सुद्धा तुम्हाला परिपूर्ण शुद्ध होऊ देत नाही. म्हणजे भगवान बुद्ध जेव्हा तुम्हाला अब्रह्मचर्या वेरमणी हे शील जेव्हा शिकवतात, याचा अर्थ होतो की आपल्याला हे जे 6 आयतन आहेत, डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा आणि आपलं मन, या 6 आयतनांवरती संयम प्राप्त करायचा आहे. संयम, हा संयम जर तुम्ही प्राप्त केला तर नक्कीच तुम्ही आपल्या जीवनामध्ये या काम विकाराला जिंकू शकता. ही सुरुवात आहे. ही काय आहे, ही सुरुवात आहे. कारण हा जो विकार आहे, कामछंद, शरीराबद्दलची आसक्ती, हे सहज सुटणारी नाही आहे. कारण जो दुःखमुक्तीचा मार्ग, अरहंत पदाचा मार्ग आहे, एखादा साधक जेव्हा श्रुतापन्न होतो तो तेव्हा पण मनातील कामछंद विकार जात नाही, तेव्हा पण कामछंद जात नसतो. एखादा साधक सकृतगामी होतो तेव्हा पण हा कामछंद विकार जात नाही. किंवा तो अनागामी फल जरी पोहोचला तरी सुद्धा, अनागामी झाला, अनागामी पदापर्यंत पोहोचला तरीही हा कामछंद जात नाही. जेव्हा तो अरहंत मार्गावर आरूढ होतो तेव्हा हा कामछंद जातो. एवढा घट्ट आपल्या मनात हा विकार चिकटून बसलेला आहे. याला जिंकायचा आहे, हा विकार जिंकायचा आहे. परंतु हे केवळ भिक्खूंसाठी भगवान बुद्धांनी हे व्रत सांगितलेलं आहे. कारण भिक्खू हा ब्रह्मचारी असतो, म्हणजे तो स्वतःला जीवनभर पर्यंत परिपूर्णपणे परिशुद्ध करण्याचा प्रयत्न करतो, म्हणून ती भिक्खूसाठी व्रत आहे. पण तुमच्यासारखे जेव्हा उपासक उपासिका असतात, तुम्ही काही गृहत्याग करू शकत नाही, बरोबर आहे की नाही, तुम्ही गृहत्याग करू शकत नाही. पण तरी सुद्धा भगवान बुद्ध म्हणतात की तुम्ही हे जे काम विकार जे आहे, या काम विकाराच्या अधीन जाऊ नका. संसारी धर्म आहे, तुम्हाला विवाह करायचा आहे, तुमचा संसार तुम्हाला सांभाळायचा आहे, मग लेकरं बाळ बाकी सगळ्या संसारी गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. भगवान बुद्ध म्हणतात की गृहस्थांनो तुमच्या मनामध्ये हा काम विकार एवढा तीक्ष्ण होऊ देऊ नका, एवढा ज्वलंत होऊ देऊ नका. संसारी धर्म पाळा, परंतु या काम वासनेच्या अधीन जाऊन, या काम वासनेच्या अधीन जाऊन मिथ्याचार करू नका. या काम विकारामध्ये फसून मिथ्याचार करू नका. त्याला थोडं थोडं त्यागण्याचा प्रयत्न करा, हळूहळू त्याला दूर करण्याचा प्रयत्न करा. जर तुम्ही थोडं करता 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 जर तुम्ही कामे सुमिच्छाचारा वेरमणी हे शील व्यवस्थित पाळलं, अत्याचार केला नाही, कुठे विनयभंग केला नाही, कोणत्या स्त्रीबद्दल किंवा स्त्रियांनी कोणत्या पुरुषाबद्दल कधीच अकुशल भाव उत्पन्न केला नाही, मनाला शुद्ध ठेवलं, तर हळूहळू बरोबर बघा, तुमचं मन हळूहळू या तृष्णेपासून असं लांब जाते आणि बरोबर मनामध्ये ब्रह्मचर्य व्रताचा संस्कार उत्पन्न होतो. ब्रह्मचर्य व्रताचा संस्कार उत्पन्न होतो. कारण बघा, तुम्ही जेव्हा पौर्णिमेला, चतुर्दशीला, अष्टमीला तुम्ही अष्टशील ग्रहण करता ना, अष्टशील ग्रहण करता. हे अष्टशील काय आहे माहित आहे? हे अष्टशील तुमच्या संसारी जीवनापासून तुम्हाला या त्यागी जीवनाकडे घेऊन जाण्याचा मधला मार्ग आहे, मधली पायरी आहे, मधला मार्ग. म्हणजे हा मीडिया की जर तुम्ही पंचशीलचं पालन तुम्ही करतच आहात, पण किमान 4 दिवस जर तुम्ही ब्रह्मचर्य व्रताचं पालन केलं तर किमान त्या दिवसभरात तुम्ही तुमच्या मनावर जे काही विकार आहे त्याला जिंकण्याचा प्रयत्न केला. तुम्ही नाही का याचना म्हणता, अष्टशिलेची याचना तुम्हाला पाठ आहे. काय म्हणता तुम्ही? ओकास अहम बनते.
तिसरणेन सह अठ्ठांग. बरोबर आहे ना? तिसरणेन म्हणजे त्रिशरणासह, अठ्ठांग 8 अंगांनी युक्त. अठ्ठांग म्हणजे 8 अंग, अठ्ठांग. समनागतं हा शब्द महत्वाचा आहे. तुमच्या या वंदनेच्या पुस्तकात सुद्धा समनागतं या शब्दाचा अर्थ दिलेला नाही बघा तुम्ही. हा शब्द समजला नाही. हा जर शब्द तुम्हाला व्यवस्थित समजला ना तर अब्रह्मचर्या आणि कामेसुमिच्छाचारा वेरमणी या शिलाचा जे काही महत्व आहे, रिलिव्हन्स आहे, हे तुमच्या लक्षात येईल. समनागतं या शब्दाचा अर्थ काय होतो? समना. समना म्हणजे श्रमण. समना म्हणजे श्रमण. गत म्हणजे जाणे. काय झालं या शब्दाचा अर्थ? समनागतं श्रमण जीवनाकडे घेऊन जाणारा, भिक्खू जीवनाकडे घेऊन जाणारा. हे जे श्रमण जीवन आहे, जसे की आपले भिक्खू भिक्षू आहेत, श्रमण आहेत, जी आजीवन ब्रह्मचर्य व्रताचं पालन करतात, लग्न करत नाहीत, ब्रह्मचर्य व्रताचं पालन करतात, त्यागी जीवन जगतात. हे ब्रह्मचारी जीवन आहे, हे श्रमण जीवन आहे. तुम्ही काय म्हणता की तिसरणेन सह अठ्ठांग समनागतं या श्रमण जीवनाकडे घेऊन जाणारा. समनागतं उपोसतसी. उपोसत म्हणजे पवित्र. हे पवित्र आहे, अत्यंत पवित्र आहे. कारण का पवित्र आहे? आपण बाकी शील पालन करतोच, अरे पण आपल्या मनातला काम विकार जिंकण्याचा मार्ग आहे हा ब्रह्मचर्याचा, म्हणजे काया वाचा म्हणजे परिशुद्ध होण्याचा मार्ग आहे. म्हणून हे उपोसत आहे. असमनागतं. जसं तुम्ही आज पंचशील धारक आहात, तुम्ही महिन्यातून 4 दिवस अष्टशील धारण करता, अब्रह्मचर्य. समनागतं हळूहळू हळूहळू तुमच्या मनामध्ये समनागतं श्रमण जीवनाकडे तुम्ही चाललेले आहात हळूहळू. काय तर तुम्ही ब्रह्मचर्य धारण केलं ना. जसे आपले भिक्खू ब्रह्मचारी असतात, आपल्या भिक्षुणी ब्रह्मचारी असतात, तर उपासक सुद्धा त्या 1 दिवसासाठी एक भिक्खू म्हणून जीवन जगतात. सिव्हिल भिक्खू, मुंडन करायची गरज नाही. 1 दिवसासाठी तुम्ही भिक्षूप्रमाणे जीवन जगता. 1 दिवसासाठी तुम्ही भिक्षुणीप्रमाणे जीवन जगता, ब्रह्मचर्य व्रत. आणि असं करता 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 1 दिवस तुमच्या चित्तामध्ये एवढा त्याग उत्पन्न होईल, तुम्हाला वाटेल की नको आता हा संसार, बस आता हे संसार सोडून देऊ, आपण दीक्षा घेऊ, प्रवचित हो आणि खूप चांगलं आजीवन ब्रह्मचर्य व्रताचं पालन करू. असं तुमच्या चित्तात उत्पन्न. पण कधी होईल? डायरेक्ट उत्पन्न होत नाही, थोडं थोडं करावं लागते, हळूहळू उत्पन्न होते. आम्ही जर तुम्हाला आत्ता म्हटलं की व्हा बरं आता दीक्षा घ्या, नाही घेऊ शकत तुम्ही. चित्तात तो संस्कार हळूहळू येईल ना. त्यासाठी थोडं थोडं का होईना ब्रह्मचर्य व्रताचं आपल्याला पालन करायचं आहे परिपूर्णपणे. तर ह्या त्यामागची धारणा आपल्याला समजली पाहिजे की ब्रह्मचर्य व्रत धारण करण्यामागे आपलं एकच आहे की काय, तर आपल्याला आपल्या या 6 इंद्रियांवरती संयम प्राप्त करायचा आहे. तर तुम्ही संसारिक जीवन जगता जगता पंचशील पालन करता करता थोडं थोडं अष्टशील पण पालन करतात, तर तुमच्या चित्तात त्याग उत्पन्न होत आहे थोडं थोडं, समनागतं उत्पन्न होत आहेत थोडं थोडं. आणि 1 दिवस बरोबर बघा, 1 दिवस तुम्ही की नाही भिक्षू बनणारच, किंवा तुमच्या मनात तो उत्पन्न होईल की मला भिक्खू बनायचंच आहे, अशी इच्छा उत्पन्न होतेच. कारण एक उदाहरण भगवान बुद्धाच्या काळातील एक उदाहरण आहे. भगवान बुद्धाच्या काळामध्ये एक अत्यंत प्रेरणादायी उदाहरण आहे. हे ब्रह्मचर्य व्रताचं आपलं बोलणं सुरू आहे, याच्या संदर्भात अतिशय प्रेरणादायी, अत्यंत प्रेरणादायी हे उदाहरण बघा. तुम्हाला सुद्धा खूप चांगली प्रेरणा मिळेल, समज मिळेल, बोध मिळेल. तर भगवान बुद्धाच्या काळात जे एक मगध नावाचं राज्य होतं, आजचं जे बिहार प्रांत आहे ना, बिहार, त्या बिहारला अगोदर मगध म्हणायचे. या मगध प्रांतामध्ये महातीर्थ नावाचं एक गाव होतं. आणि या गावात एका ब्राह्मण कुटुंबामध्ये एका बालकाचा जन्म झाला होता. त्या बालकाचं नाव होतं पिपली मानवक. काय नाव होतं? त्या ब्राह्मण पुत्राचं नाव होतं पिपली मानवक.